कार्यकर्ता हा अशा वेगवेगळ्या प्रसंगांना माझा स्वभाव माझ्यातला कार्यकर्ता जागा होतो आणि मग स्वाभाविकपणे अशा प्रसंगाला उभं राहणं हे माझं मी कर्तव्य समजतो आणि त्या पद्धतीने उभं राहतो. येस. मगाशी मी ओझरचा उल्लेख केला. संघ स्वयंसेवक तुम्ही आहात. तुम्ही मला वाटतं पूर्णवेळ प्रचारक म्हणून सुद्धा बीडमध्ये काम केलेलं आहे. तुमच्या एकूणच वाटचालीमध्ये संघाचं योगदान मोठं आहे. तर प्रचारक म्हणून किंवा एकूणच संघाच्या काही आठवणी ताज्या सांगता येतील का? मी साधारण 96ला हिंगोलीमध्ये प्रचारक होतो. मी माझं शालेय शिक्षण पूर्ण केलं, त्याच्यानंतर ITI केला, बरं. त्याच्यानंतर 1 वर्ष वनाजमध्ये अप्रेंटिस करत होतो बरं. आणि एक दिवशी मनात विचार आला की आपण संघाचा प्रचारक म्हणून काम करायचं. त्यावेळेस मी लोकमान्य नगरमध्ये संघाची शाखा घेतो. बरं. माझा मोठा भाऊ संघाचा प्रचारक होता. माझी मोठी बहीण राष्ट्रसेविका समितीची पूर्ण वेळ होती, प्रचारिका होती. आणि मग मी त्यावेळेस हिंगोलीला प्रचारक म्हणून गेलो. नंतर पाथरी, सेलू, मानवत आणि मग नंतर बीड जिल्हा प्रचारक होतो. त्यामुळे या कामाचं ज्याला म्हणता येईल की खऱ्या अर्थाने समाधान, की आपण समाजासाठी, देशासाठी, धर्मासाठी आपल्या काहीतरी करू शकलो, याचं एक समाधान माझ्या मनात निश्चित आहे. आणि मला असं वाटतं की या विचारधारेने आपल्याला इतके वर्ष या कामाचा जो संस्कार दिला आहे, या विचारधारेसाठी आपल्याला काही काळ पूर्ण वेळ काम करता आलं, याचं एक मनापासून समाधान आहे.